नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आता थंडीचे दिवस चालू आहे आणि मटार भरपूर असा बाजारामध्ये आहे आणि अगदी स्वस्त आहे। तर हा मटार आपण वर्षभर कसा टिकवायचा आणि त्याला आंबट वास येऊ नये, चिकटपणा येऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची याच्या पूर्ण टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुम्हाला हा जो मटार आहे कसा स्टोर करायचा, नंतर त्याला आंबट वास येऊ नये म्हणून काय करायचं याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। चला तर मग आता आपण पाहूया की हा मटार आपण कसा स्टोर करायचा ते। तर त्यासाठी मी 1 किलो मटार घेतलेला आहे आणि 1 किलो मटार सोलून निवडून आपण हा चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। 2 ते 3 पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आणि मटार मधले जे कवळे कवळे दाणे असतात ना मटारमध्ये, आता हे बघा तुम्हाला दिसत असेल की इथे कवळे दाणे आहेत, तर हे कवळे दाणे आपण काढून घ्यायचे, ते ठेवायचे नाही, कारण हे खूप कवळे असतात आणि हे लवकर खराब होतात। त्यामुळे आपण हे कवळे दाणे वापरून टाकायचे आणि जे मोठे मोठे दाणे आहेत ते आपण प्रिझर्व करायचे। आणि त्यासाठी मी इथे जे मटार बुडतील एवढं पाणी इथे उकळत ठेवलेलं आहे। तर पाणी उकळतंय, तर तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की आपल्याला अशा बाजारामध्ये सील पॅक बॅग मिळतात ह्या अशा। तर या बॅगचा आपण इथे वापर करायचा आहे, अगदी सील पॅक असतात हे बघा। तर या सील पॅक बॅगचा आपल्याला इथे वापर करायचा आहे। लहान मोठे तुम्हाला कसे स्टोर करायचे, किती जास्त स्टोर करायचे त्या हिशोबाने तुम्ही इथे ह्या घेऊ शकता। नंतर एक कॉटनचा आपण टॉवेल घेणार आहोत। तर या टॉवेलवर आपल्याला हे मटार काढून घ्यायचे, म्हणजे त्यातलं एक्सेस पाणी पूर्ण निघून जाईल। तर आता पाणी चांगलं गरम झालंय, तर या पाण्यामध्ये आपण 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर घालणार आहोत। तर जे साखर आणि मीठ जे आहे, हे साखर आणि मीठ प्रिझर्वेशनचं काम करतं, म्हणजे आपले मटार प्रिझर्व व्हायला मदत होते। आता काय होतं, जर आपण हे मटार असेच जर फ्रीजमध्ये ठेवले तर त्याला मोड येतात, तर ते मोड जर आले तर आपले मटार लवकर खराब होतात। आणि जर एकदा आपण असे गरम पाण्यामधनं छान मीठ साखर घातलेल्या उकळत्या पाण्यामधनं हे जर काढले तर काय होतं की त्याला मोड येत नाही, आणि मग कारण ते शिजले जातात, शिजले गेल्यामुळे काय होतं त्याला मोड येत नाही। आणि हे बघा मी अशा पद्धतीने हे मटार तुम्हाला सांगते की म्हणजे बारीक मटार काढून घ्यायचे, ते ठेवायचे नाही, नाहीतर आपले मटार जे आहेत ते खराब होतात। हे मटार वापरून टाकायचे आणि छान असे टपोरे मोठे मटार असतात ना, हे प्रिझर्व करायचे। आणि इथे आपण बर्फाचं पाणी सुद्धा घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला लगेच ब्लांच करून घ्यायचे मटार आणि ह्यात मस्त बर्फाच्या पाण्यात घालायचे, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि आपले जे मटार आहेत ते लगेच थंड होतात। आपल्याला खूप जास्त अगदी शिजवायचे नाहीये, जर आपण ते जास्त शिजवले ना तर त्याला आंबट वास येतो काही दिवसानंतर। तर त्याला आंबट वास येऊ नये म्हणून आपण ते लगेच थंड पाण्यामध्ये घालायचे। तर आता आपल्या पाण्याला छान अशी उकळी आली आहे, तर थोडे थोडे मटार आपण ह्यामध्ये घालून घेऊया। तर थोडे थोडे मटार आपल्याला इथे घालायचे आणि 5 मिनिटं फक्त आपल्याला हे बॉईल करून घ्यायचे, खूप जास्त बॉईल करायचे नाही। तर एक लक्षात घ्यायचं की मटार पूर्ण स्वच्छ करायचा, त्यामध्ये जर काही आता बघा मटार आपण सोलतो तेव्हा थोडेसे असं लागलेला वगैरे असा मटार असतो, तर तो मटार काढून घ्यायचा, बारीक मटार वेगळे करायचे आणि नंतर मोठे टपोरे मटार वेगळे करायचे। असं सगळं करून नंतर मग आपण ही प्रोसिजर करायची, तरच ते मटार आपले 1 वर्षभर चांगले टिकतात आणि त्याला अजिबात आंबट वास येत नाही, चिकटपणा येत नाही। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे मटार बनवून पहा आणि प्रिझर्व करून पहा। आता 5 मिनिटं झालेत आणि मटार छान असे बॉईल झालेत। आता आपण हे एका चाळणीवर काढून घेऊया। आधी चाळणीवर काढल्यामुळे जर काही पाणी असेल तर ते पाणी निघून जातं आणि लगेचच आपण इथे बर्फाच्या पाण्यामध्ये हे मटार घालून घ्यायचे। एक तर बर्फाचं पाणी घ्यायचं किंवा अगदी चिल्ड वॉटर घ्यायचं। तर मी हे सगळं मटार काढून घेते आणि मग नंतर हे थंड पाण्यामध्ये घालते, म्हणजे त्याची जरा वाफ पण निघून जाते आणि आपलं मटार लगेच पाण्यामध्ये घातल्यावर अगदी मस्त थंड होतात पटकन। हे बघा आता मी हे
अगदी बर्फाच्या पाण्यामध्ये लगेच हे सगळे मटार घालून घेते. अगदी 2 मिनिटं फक्त आपल्याला इथे ठेवायचं इथे आणि लगेच काढून आपण जो कॉटनचं आपण टॉवेल घेतलेला आहे त्या टॉवेलवर आपण हे घालून घेऊया. तर आपण इथे झाऱ्याचा वापर करून पूर्ण हे मटार काढून घ्यायचे पाण्यामधनं आणि लगेचच कॉटनच्या टॉवेलवर ते घालून घ्यायचे. तर आता मी इथे टॉवेल अंथरून घेतलेला आहे आणि हे पहा अशा पद्धतीने मी झाऱ्याने हे काढून घेते. पूर्ण पाणी काढून घ्यायचं, जेवढं काढता येईल तेवढं पाणी काढायचं आणि कॉटनच्या टॉवेलवर आपण हे घालून घेणार आहोत. तशा पद्धतीने मोकळे मोकळे आपल्याला हे घालायचे आणि शक्यतो पंख्याखाली आपण हे त्यातलं पाणी सुकवून घ्यायचंय, कारण त्याचं जे पाणी आहे ते पूर्णपणे सुकलं पाहिजे, तेव्हा ते चांगले टिकतील. जर पाणी तसंच राहिलं तर मग त्याला चिकटपणा येण्याची शक्यता असते. तर आता आपण काय करायचं, या कॉटनच्या मी टॉवेलवर हे काढून घेते आणि एक अर्धा एक तासभर आपण हे छान असे पंख्याखाली वाळवून घ्यायचे. उन्हात वाळवायचे नाही, उन्हात जर वाळवले तर ते कडक होतील. तर वाळवताना आपल्याला हे फक्त पंख्याखालीच सुकवायचे आहेत. अगदी 1-1.5 तास तुम्ही जरी ठेवलेत तरी काही एक हरकत नाही. 1 तासभर आपण हे असे कॉटनच्या कपड्यावर ठेवायचं, पंखा फास्ट करायचा आणि ठेवून द्यायचे. मस्त आपलं पूर्ण पाणी, टॉवेल तर कॉटनचा असल्यामुळे पाणी सुद्धा खेचून घेतो आणि मस्त असा आपले जे मटार आहेत ते तयार होतात. तर आता मी हे 1 तासभर पंख्याखाली ठेवणार आहे आणि मग मी तुम्हाला दाखवते की हे आपण जे बॅग झिपलॉक बॅग घेतलेली आहे त्या बॅगमध्ये आपण हे कसे ठेवायचे ते. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मी अशा पद्धतीची झिपलॉक बॅग घेतलेली आहे. ह्याच्यापेक्षा छोटी सुद्धा बॅग मिळते. तर अशा पद्धतीच्या झिपलॉक बॅग आपल्याला मिळतात. अगदी ही 5 रुपयाला एक बॅग मिळालेली आहे मला. तर ह्याच्यापेक्षा लहान सुद्धा मिळते. तर तुम्ही जेवढी आपल्या भाजीला लागते तेवढी सुद्धा आपण थोड्या थोड्या छोट्या छोट्या बॅग बनवून सुद्धा आपण डीप फ्रीजमध्ये ह्या ठेवायच्या आहेत. अशा पद्धतीने मोठी सुद्धा घेऊ शकता किंवा लहान सुद्धा घेऊ शकता. तर लहान घ्यायचा फायदा असा होतो की आपण छोटे छोटे बॅग जर बनवून ठेवले तर प्रत्येक वेळेला एक बॅग आपण काढू शकतो आणि वापरू शकतो. दुसऱ्या बॅगला हात लावायची गरज नाही किंवा ती उघडली तर त्यामध्ये म्हणजे हवा जाऊ शकते आणि मग नंतर आपले जे मटार आहे, वाटाणा आहे हा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे घेताना आपण छोट्या छोट्या बॅग आपल्या घेतल्या आणि त्यामध्ये थोडे थोडे मटार भरून ठेवले भाजीपुरती किंवा आपल्या पुलावासाठी लागणारे तेवढे आपण जर भरून ठेवले ते अगदी छान होतं. आता मी खूप मटार कमी आहेत त्यामुळे मी एकाच बॅगमध्ये हे भरून घेते. तर तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने हे भरून घेते पूर्ण. आणि पूर्ण पॅक भरायचं नाहीये, तिथे आपल्याला जागा ठेवायची आहे, कारण ते मोकळे जे मटार आहेत ते छान असे मोकळे राहिले पाहिजे. अगदी तुम्ही त्यामध्ये गचडी केली तर ते एकमेकांना म्हणजे चिटकून चिकटपणा येऊ शकतो. हे बघा मी केवढी जागा ठेवली आहे या बॅगमध्ये. तशी बॅगमध्ये जागा ठेवायची, मस्त बंद करून घ्यायचं घट्ट, त्यातली हवा काढून घ्यायची आणि मस्त घट्ट बंद करून घ्यायचं. आणि आता तुम्ही हे डीप फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर डीप फ्रीजमध्ये ठेवून आपण हे वर्षभर छान वापरू शकतो. आणि तुम्हाला जर ही मी जी हे प्रिझर्व केलेली मटारची रेसिपी आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा बनवून पहा. अशा पद्धतीने मटार स्टोअर करून पहा. अगदी मस्त 4-5 किलो आपण मटार आणून अशा पद्धतीने करून ठेवू शकतो. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.